रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। आपले काम इतकंच आहे की कुणावर टीका करायची गरज नाही। अपक्षांना तरी अजिबात मतदान करू नका। अपक्षाची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। जत येथे महायुतीचा महाविजय संकल्प मेळावा संपन्न झाला। यावेळी नितीन गडकरी बोलत होते। यावेळी गडकरींनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे। नितीन गडकरी म्हणाले की जतमध्ये आज येताना आकाशातून हिरवागार परिसर बघून मला आनंद झाला। आज जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या, याचा तुम्हाला जितका आनंद आहे तितकाच मला आनंद आहे। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाण्याच्या रूपाने संजीवनी भेटली। राज्यात पाण्याची कमी नाही, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे। आता जिल्ह्यातील बहुतांश सिंचन योजनांचे प्रश्न सुटलेत। जत तालुक्यातील 65 गावाचा प्रश्नही सुटेल। आता संजय काकांना निवडून द्या हाही प्रश्न सोडून देऊ। पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, भाषण करून काही बदलणार नाही। आज शेतकऱ्यांना म्हणावी तशी किंमत नाही। शेतकऱ्यांच्या मालाला किंमत कमी आहे। भाजप घटनेत बदल करणार असा अपप्रचार काँग्रेसचे लोक करत आहेत। संविधानामधील कलमे बदलली जाऊ शकतात। काँग्रेसने संविधान तोडण्याचे 80 वेळा काम केलं। इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संविधान तोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलंय। मात्र स्वतःला शेतकरी नेता म्हणवणाऱ्या शरद पवारांनी शेतकऱ्यांची खळी लुटण्याचं काम केलंय। आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून सहकारी साखर कारखाने मोडीत काढून कवडीमोल किमतीने विकले। शरद पवार हे लुटारूंचे प्रमुख असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय। सांगलीत येथे कार्यक्रमासाठी आले असता माजी मंत्री खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, शरद पवार केंद्रातील सत्तेमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त काळ होते, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचं खळ लुटण्याचं काम केलंय। महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात शरद पवारांनीच केलाय। ते पुढे म्हणाले, शरद पवार हे केवळ स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेतात, मात्र शेतकऱ्यांचे खरे नेते हे नरेंद्र मोदी आहेत। शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नसून ते शेतकऱ्यांना लुटणारे लुटारू आहेत, हे सिद्ध झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत देशातील 4.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। शेतकऱ्यांना मुक्त करण्याचं काम कृषी विधेयकातून नरेंद्र मोदी यांनी केलं, परंतु शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ मिळू नये यासाठी शरद पवार हे रस्त्यावर उतरल्याचं चित्र सर्वांनी बघितलंय। जीवनावश्यक वस्तू कायदा हा नरेंद्र मोदींनी आणला नसून हा कायदा शरद पवारांनी आणला आणि शेतमालावर बंधने आणल्याचा आरोप त्यांनी लगावला। सांगली शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिसरातून दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून या तिघांकडून चोरीच्या तब्बल 19 दुचाकींसह 11,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ सदरची कारवाई केली आहे। विजय पुंडलिक माने, मुर्याप्पा नरसिंग हाबगोंड आणि अन्सार अक्रम बुरान अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत। सदरची सर्वात मोठी कारवाई आणि कौतुकास्पद कामगिरी आहे। नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल लावताना काळजी घ्यावी, सुरक्षितता तपासावी असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलंय। शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक आज शनिवारी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली की संशयित तिघेजण कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे असणारी दुचाकीबाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल चोरून आणली असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिसरातून आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी 18 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। यावेळी पोलिसांनी सदरच्या 19 दुचाकी जप्त केल्या आहेत। नाशिकहून बेळगावला जाणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातील एरंडोली येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी 10च्या सुमारास नाशिकहून बेळगावला औषधे घेऊन जाणारा भारतीय सैन्य दलाचा हेलिकॉप्टर एरंडोली येथे कमी उंचीवर आकाशात घिरट्या घालत होता। तांत्रिक बिघाड झालेला हेलिकॉप्टर सुरक्षित स्थळी उतरवण्यासाठी पायलटकडून चाचपणी करण्यात येत होती।
त्यांना परशुराम हाके यांच्या शेतातील मोकळी जागा लँडिंगसाठी सुरक्षित वाटल्याने हेलिकॉप्टरचा हाके यांच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल, को पायलट आणि एक पायलट असे तिघे होते। या हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी तात्काळ सैन्य विभागाच्या तांत्रिक विभागास कळवण्यात आले। 11:30 वाजण्याच्या सुमारास नाशिकहून लष्कराचे दुसरे हेलिकॉप्टर तंत्रज्ञान आले। यावेळी या हेलिकॉप्टरची पाहणी करून सुमारे 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर दुरुस्ती केली आणि दुपारी 2 वाजता दोन्ही हेलिकॉप्टर बेळगावच्या दिशेने रवाना झाले। या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी फाट्यासह दाखल झाले। सैन्य दलातील हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एरंडोली, मल्लेवाडीसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। सांगली लोकसभा मतदारसंघातून 20 अपक्ष उमेदवार सध्या रिंगणात उतरलेत। यातील सुवर्णाताई गायकवाड या मॅडम फॅक्टरवर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या मते एम म्हणजे महिला, ए म्हणजे आदिवासी, डी म्हणजे दलित आणि एम म्हणजे मुस्लिम या समाजांच्या प्रतिनिधी म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचं गायकवाड सांगतात। सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत। दुष्काळी भागात पाण्याचा भीषण प्रश्न आहे, सिंचन योजना अपूर्ण आहेत, शहरात रोजगार, महिलांची सुरक्षा यांसारखे अनेक गंभीर प्रश्न आहेत। महिला उमेदवार म्हणून महिलांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य आहे। महिलांनी जास्तीत जास्त मतदान करून त्यांच्या लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन सुवर्णा गायकवाड यांनी केले। गायकवाड यांनी प्रचारासाठी कोणाचेही सहकार्य नसताना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय। पदयात्रा, घरभेटी याद्वारे त्यांनी प्रचारावर भर दिलाय। त्यांच्या या प्रचाराला नागरिकांमधून देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे। भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा दिली आहे। या विरोधात संसदेत लढण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन रिपाई गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले। सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रिपाई गवई गटाने पाठिंबा दिलाय। राजेंद्र गवई विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले। त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले। ते म्हणाले की सध्या संविधान धोक्यात आले, भाजपचे खासदारच संविधान बदलण्यासाठी 400 पारची घोषणा केली आहे। विशालदादा पाटील यांना वसंतदादा, प्रकाश बापूंचा वारसा लाभलाय। वसंतदादा आणि रा.सु. गवई यांचे घनिष्ठ संबंध होते। वसंतदादा मुख्यमंत्री असताना दादासाहेब गवई विधानसभेचे सभापती होते। विशालदादा उच्च शिक्षित आहेत, ते संसदेत गेले तर संविधान बदलण्याचे कारस्थान उधळून लावतील। शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, महागाईच्या प्रश्नांवर ते आवाज उठवतील। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले। विशालदादांना जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे। त्यांची उद्या सांगता सभा होतीये। या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। गत लोकसभा निवडणुकीत मी अमरावतीतून निवडणुकीला उभे होतो तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता। आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकाच व्यासपीठावर येत आहे असंही त्यांनी सांगितलंय। लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागाकडून 350 बसेसचं बुकिंग केले। सोबतच विविध पथकांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक काम जलद गतीने करण्याच्या दृष्टीने लागणारी वाहने पुरवण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करीत आहे। यात 120 जीप आणि 22 मिनी बस गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत। लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर आले असल्याने जिल्हा प्रशासन जोमाने कामाला लागले। बसेस पुरवण्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त होताच लोकसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाने बस गाड्यांची व्यवस्था केली आहे। सांगलीसह जिल्ह्यातील विविध आगारातून गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। 7 मे रोजी मतदान असल्याने 6 मे रोजी ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान केंद्रांवर या बसेसद्वारे पोहोचवलं जाणार आहे, तर मतदान झाल्याने ईव्हीएम आणि पथकांचा याच बसेसमधून परत आणलं जाणार आहे। जिल्ह्यातील 10 आगारातून एसटी गाड्या आरक्षित केल्या आहेत। सर्व तालुक्यांची आगारे आणि सांगली शहरातील मुख्य आगारातून गाड्या सुटतील। मिरजेत वैरण बाजारातील शासकीय गोदामात तर सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावर गाड्या थांबतील। तेथून साहित्य घेऊन तिथेच परततील। निवडणुकीचं कामकाज अत्यंत संवेदनशील असल्याने शासकीय वाहने घेण्याला प्राधान्य असतं, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत एसटीची सेवा घेतली जाते। यातून एसटीचाही फायदा होतो। वसंतदादा औद्योगिक वसाहत येथील जुबली कारखान्याजवळ कोणताही शस्त्र परवाना नसताना देखील स्वतःजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। ऋषिकेश दशरथ शिंदे असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।
सदरची कारवाई ही शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार संजय नगर पोलीस ठाण्याचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांना माहिती मिळाली की संशयित ऋषिकेश शिंदे हा वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील जुबली कारखाना ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध शस्त्रे घेऊन थांबले। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित शिंदे याला पकडलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचा पिस्टल आणि 2 पितळेची जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळाला। त्याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता कोणताही परवाना नसल्याचं निष्पन्न झालं। तसेच हे शस्त्र कशासाठी आणि कोणाकडून आणलं याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। यावेळी त्याच्याकडून 50,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक करण्यात आली आहे। सांगली प्रभाग क्रमांक 1 कार्यक्षेत्रात विनापरवाना प्लास्टिक वापर आणि विक्री करणाऱ्या 9 आस्थापनांवर कारवाई करून 45,500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच 55 किलो नियमबाह्य प्लास्टिक जप्त करण्यात आले। प्रभाग समिती 1 अंतर्गत कार्यक्षेत्रात विनापरवाना प्लास्टिक वापर आणि विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि बेकायदेशीर माल जप्त करण्याची कारवाई आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे। यावेळी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, वैभव कुदळे, मुकादम विक्रम वाघोले, निशांत कांबळे, उत्कर्ष होवळे आणि कर्मचारी उपस्थित होते।